आणि आता बातमी आहे छगन भुजबळ यांच्या संदर्भात। नाराज असलेले छगन भुजबळ यांनी आता उद्विग्न प्रतिक्रिया दिली आहे। माझ्या राष्ट्रवादीमध्ये कोणताही नेता बोलला नाही, आता माझ्या भावना मेल्यात असं भुजबळ यांनी म्हटलंय। पाहूया। हमारी कोई मुलाकात नहीं हुई, कोई बातचीत नहीं हुई है। मैं कुछ भी नहीं कहना चाहता। अच्छा, मेरी सारी भावना जो है मर गई है, खत्म। राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याशी बातचीत नाही, आता माझ्या भावना मेल्यात अशी उद्विग्न प्रतिक्रिया नाराज भुजबळांनी दिली। सच में वो मनाने का प्रयास करे आपकी हमारी कोई मुलाकात नहीं हुई, कोई बातचीत नहीं हुई है। सर, आपको तो बयान देकर, मीडिया के सामने बयान देकर आपकी भावनाओं के साथ खेलने का प्रयास हो रहा है उनकी तरफ से? मैं कुछ भी नहीं कहना चाहता हूँ सर। ये बात अच्छा, मेरी सारी भावना जो है मर गई है। मंत्रिपद न मिळाल्यामुळे छगन भुजबळांनी आपली नाराजी उघडपणे जाहीर केली। त्यानंतर भुजबळांना भेटून त्यांची नाराजी दूर करू असं तटकरे आणि प्रफुल्ल पटेल म्हणाले होते। मात्र ना अद्याप तटकरे भुजबळांना भेटले, ना प्रफुल्ल पटेल, ना स्वतः अजित पवारांनी भुजबळांना संपर्क केला। त्यामुळे भावना मेल्यात असं भुजबळ म्हणाले। त्याचवेळी अजितदादांनी मतदारांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून सुद्धा भुजबळांनी टीका केली। मतं दिली म्हणजे मालक नाही झालात असं अजित पवार म्हणाले होते। अरे तुम्ही मतं दिली म्हणजे माझे मालक नाही झाला का? सालगडी करायला काय मला? आता आयुर्वेदिक कॉलेजचं काय नाव? नाही, आपण बराणपूर सारखं करू ना। तुला बोललो ना मी मागे। इतना नहीं कहना चाहिए, इतना मैं कहूंगा, क्योंकि लोग जो है ये हमारे मिनिस्टर के मालिक है या नहीं, ये बात ही नहीं। ये सारे लोग जो है मतदाता है, इस राज्य के मालिक है, इस देश के मालिक है। बाबा साहेब अम्बेडकर ने सबको इस देश के मालिक बनाया है। हमारी क्या बात होती? भुजबळांनी मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यामागे अजित पवारांकडे बोट दाखवलेलं आहे, तसं ते आपल्या मेळाव्यामधून सुद्धा बोलले। त्यामुळेच की काय भुजबळांच्या नाराजीकडे अधिक लक्ष देणं राष्ट्रवादीनं टाळलेलं दिसतं। त्यामुळे दादांचे मंत्री कोकाटे खूप लाड झालेत अशी टीका करतायत। मला काय वाटत नाही नाराजी म्हणून, तुम्हालाच वाटतं ते नाराजी? जो जे वांछील तो ते लाभ। ज्यांना जिथं जायचंय तिथं जाऊ शकतील, ते काय अडचण नाही। असं काही नाही, पक्षाने पुष्कळ लाड केले, आता काय करायचं राहील लाड? भाजपमध्ये जायच्या तयारीत आहेत अशी चर्चा त्यांनी। तो त्यांचा निर्णय आहे, त्यांना योग्य वाटतं तो निर्णय ते घेऊ शकतात। कोकाटे हे तसं पाहिलं तर उपरे आहेत। 5 वर्षापूर्वी ते कधीही राष्ट्रवादीत नव्हते। 5 वर्षापूर्वी त्याने माणसं पाठवले की त्यांना यायचं आहे। मी पवार साहेबांना विचारलं, पवार साहेब तयार नव्हते, पण मी म्हटलं की जाऊ द्या। पवार साहेबांनी सांगितलं की तुला काय पाहिजे तो घ्या निर्णय, आणि आम्ही त्यांना घेतला। आम्ही त्यांच्या प्रचाराला सुद्धा गेलो पावसामध्ये। आता ते मला काय सांगणार की आता मी संस्थापक अध्यक्ष, मी सगळा काय, तर माझ्या पक्षाने मला माझे लाड केले, किती केले, काय केले, तर माझ्या पक्षाने मी पाहून घेईल। अरे तुम्ही काल आलात, तुम्ही काय, तुम्हाला बोलण्याचा काय अधिकार आहे राव? 2 दिवसांच्या आधी चाकणमध्ये शरद पवारांसोबत भुजबळ एकत्र आले होते। त्यावेळी शरद पवारांनी चिठ्ठीवर भुजबळांना काहीतरी लिहून दिलं होतं। त्यावरून देखील पडदे में रहने दो असं म्हणत भुजबळांनी सस्पेन्स वाढवला। अच्छा, चिठ्ठी लिहिते काय लिहिलं? तर त्याच्यावर पडदे में रहने दो, पडदा असं ते चिठ्ठी लिहिलं होतं की असं तुम्ही म्हणताय। आता नेमका पडद्यामागे काय ठेवायचं आहे आणि किती दिवस राहणार ते बघूया। अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।